नमस्कार मित्रांनो, आपण आता प्रवासाला निघालोय. पासून तिरुपतीला आपण प्रवासाला निघालोय. कोल्हापूर ते तिरुपती. आम्ही 22 जणांचा ग्रुप आहे आपला. त्या 22 जणांच्या ग्रुपमध्ये लहान मोठी म्हणजे वयस्कर माणसं पण आहेत आणि साधारण 18 ते 20 वर्षाची मुलं पण आहेत. अशी सगळीजण त्याच्यात असणार आहेत. प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव आणि आपण एवढं लांब चाललोय. आता काय काय होतंय जरा बघूया. प्रत्येक गोष्टीचं तुम्हाला मी अपडेट देत जातो आणि पूर्ण प्रवास आपण कसा करायचा किंवा तुम्ही जरी करणार असला तर तो कसा करता येतोय, कसा करायचा याची सगळी माहिती देणार आहे. चला, गोविंदा गोविंदा. कोल्हापूर ते तिरुपती प्रवासामधलं महत्त्वाचं स्टेशन म्हणजे मिरज जंक्शनवर आपण आता होतो. इथं कसं होतंय, म्हणजे पुढं चाललेली गाडी एकदम पाठीमागे जायला लागते. आपल्याला असं वाटतं की गाडी उलटी का चालल्या, तर ती कर्नाटकच्या दिशेनं गाडी चालायला लागत्या. रूळ बदलतात त्याच्याने कर्नाटककडं जातं त्या. आम्ही तिरुपती रेल्वे स्टेशनवर पोचलो आहे. ही समोर तिरुपती रेल्वे स्टेशन आहे. आणि आता ह्या बिल्डिंगमध्ये जे आलो आहे आम्ही, इथं तिरुपतीच्या देवाचं दर्शन घेण्यासाठी जे दर्शन रांग असते, दर्शन रांगेचं इथनं बुकिंग होतं आहे. तिरुपती शहरात खालीच म्हणजे रेल्वे स्टेशनच्या शेजारीच आहे सगळं. तिरुपती रेल्वे स्टेशन शेजारी विष्णू निवास म्हणून आहे. तिथनं आपण दर्शन रांगेचं बुकिंग करायचं आहे. ते बुकिंग का करायचं आहे, कारण जर वरती डायरेक्ट आपण गेलो, तिथं जर गर्दी असली तर 10 तास 12 तास असं आपल्याला रांगेत उभारायला लागणार. त्याच्यापेक्षा आपण जर इथनं बुकिंग जर गेलो तर आपल्याला ठराविक वेळ कळत्या की ह्या वेळेमध्येच त्या एक रांगेच्या एंट्री पॉईंट असतोय. त्या एंट्री पॉईंटला आपण जाऊन थांबायचं आणि एक साधारण थोड्या वेळात म्हणजे एक 3 तास 4 तासात वगैरे असं आपलं दर्शन पूर्ण होतं. ते तिरुपती रेल्वे स्टेशन आहे. रेल्वे स्टेशनच्या बाहेरही अशा बसेस लागल्या असतात. तिरुपती म्हणजे तिरुमला देवस्थानला जायला, जिथं मंदिर आहे त्या ठिकाणी. मोठ्या व्यक्तीला AC बस जर असेल तर 110 रुपये, लहान मुलांना 80 रुपये आणि जर वयस्कर व्यक्ती असेल त्यांना साधारण 90 रुपये असे चार्जेस आहेत. आणि नॉन ACमध्ये ह्याच्यापेक्षा पण कमी म्हणजे साधारण 100 रुपये, 50 रुपये आणि 70 रुपये असे चार्जेस असतात. आणि बरोबर रेल्वे स्टेशनच्या समोर हा जो डोंगर दिसतोय की नाही पाठीमागं, हा जो पर्वत आहे, त्या पर्वतावरती ते आपल्याला दर्शनासाठी जायला लागतं. तिरुपतीच्या चेकिंग पॉईंटवर आपण आलो आहे. आता बसमधून उतरून खाली जायचं. पूर्ण आपल्याला चेकअप करतात आणि आपलं सगळं लगेज चेकअप करतात, आपली गाडी चेकअप करतात आणि समोर जी कमान दिसत्या ह्या कमानीच्या नंतर आपलं सामान पण मिळतं आहे आणि आपली गाडी पण त्याच्यानंतर मिळते. त्यानंतर आपण परत बसून वरती तिरुमलाला म्हणजे देवस्थानला जायचं. तर तिरुपतीचा चेकिंग पॉईंट आहे. बॅग चेक करायचं यंत्र आहे. ते यंत्रात सगळ्या बॅगा कशा दिसायला लागल्या, बॅगेच्या आत काय आहे ते सगळं दिसते. ती बॅग तिथे चेक होऊन बाहेर येतात आणि आता आपली अशी गाडी इथंच येत्या. सगळं चेक झालं त्या गाडीत बसलं. फायनली आम्ही तिरुपती इथं पोचलो आहे. आम्हाला रूम मिळाल्या आणि
पहाटे 3 वाजताचा आमचा दर्शनाचा कॉल टाईम आहे. आता आम्ही जे निघालोय कल्याण मंडपाच्या इथं, म्हणजे केस कटिंगसाठी. एक प्रकारे हे तिरुपती जे डोंगर आहे त्या डोंगराची प्रतिकृती आहे. ही वरती कमान आपल्याला दिसत्या, हे गोपुरम म्हणतात ह्या मंदिराच्या कळसाला. ते कळस एका ठिकाणी दिसते त्या डोंगरात. आणि इथं हा तिरुपती. पण आता मुख्य मंदिराच्या समोर आलोय. हे जे छोटंसं हा जो कळस दिसतोय बरोबर मध्यभागी, हे तिरुपतीचं मुख्य मंदिरावरचा सोन्याचा कळस आहे. त्याच्या पुढं हे उंच जे पांढरं शुभ्र दिसतंय हे त्या मंदिराची कमान, आपण इथं त्याला मंदिराचं गोपूर असं म्हणतात, ते आहे. आणि रात्रीच्या वेळेला इथं मी आलोय. कापूर जाळायचं ठिकाण आहे, म्हणजे मंदिरापासून बरंच लांब आहे ते. तिरुपतीच्या मुख्य मंदिराच्या समोरचा भाग आहे हा सगळा. हे मोठं जे गोपुर आहे आणि जी भिंत आहे त्या भिंतीच्या, म्हणजे ती चारी बाजूचं असं कंपाऊंड असल्यासारखी भिंत आहे. त्या भिंतीच्या आतल्या साईडला हे मुख्य मंदिर आहे जे सोन्याचं आहे पूर्णपणे. आता त्याच्या समोर आले आपण बरोबर.